परवा अगदी सहजच विचार आला, पावसाळ्यातलं मालवण कसं दिसत असेल. विचार आला आणि मी तसाच निघालो. थेट मालवणच्या किनाऱ्यावर येऊनच थांबलो. या एका दिवसात मला इथं खूप काही पाहायला मिळालं. किनाऱ्यावरची पारंपरिक रापण, पावसाळ्यातला मासळी बाजार, समुद्राच्या जवळ राहणाऱ्या इथल्या लोकांचं आयुष्य आणि बरंच काही. आजच्या या व्हिडिओतून मी अनुभवलेला मालवणातला हाच एक दिवस मी तुमच्यासोबत शेअर करतोय. भल्या सकाळी मी मालवणला पोहोचलो. नेमकं तेव्हाच जाळं ओढायला सुरुवात झाली होती. मग काय, मी सुद्धा या मासेमार बांधवांना सामील झालो. पावसाळ्यात मालवणच्या किनाऱ्यावरची ही रापण बघणं हा एक वेगळाच अनुभव असतो. शेकडो वर्षांची ही पारंपरिक मासेमारीची पद्धत, जिथं स्थानिक मासेमार बांधव एकत्र येऊन समुद्रात फेकलेलं जाळं किनाऱ्याकडे ओढतात. कित्येक मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर अखेर जाळं किनाऱ्यावर आलं. प्रत्येक वेळी या जाळ्यात काय सापडेल याचा अंदाज नसतो. मासे, इतर समुद्री जीव, कधी कधी पूर्णपणे अनपेक्षित पाहुणे सुद्धा. कधी सुरू केलास तरी? आता सकाळी 6 वाजता येऊन टाकली पाण्यात. बर. आणि साधारण किती वेळ लागतो सगळं पूर्ण प्रोसेस व्हायला? म्हणजे प्रोसेस म्हणजे जाळं ते आपण आतमध्ये टाकून खेचायला 2 तास लागतात. सध्या छोटं जाळं आहे, हा. नाही मोठं जाळं नाही, त्यामुळे 2 तासात होतं सगळं. बर. आणि पुन्हा त्याचे विधी आहेत, पुन्हा ते बोटीत पुन्हा भरावं लागतं पुन्हा जाळं उद्यासाठी, बरोबर, उद्या टाकण्यासाठी. बरोबर. तसं नाही म्हटलं तरी 3-4 तास अधिक जातात त्याला. आणि विधी एकूण किती माणसं काम करतायत? आता सध्या पावसाळी हे असल्या कारण जरा कमी आहे ना, 30-40 लोक काम करतात. 30-40 लोक असतात. 30-40 लोक असतात. आणि आता पावसाळ्याच्या वातावरणात मग काय वेगळे मासे मिळतात की दोन्ही सीझन मध्ये सेम असतात? नाही, वेगवेगळे असतात. पावसाळ्याच्या सीझनमध्ये वेगळा मासा आणि दिवाळीच्या सीझनला वेगळा मासा. ह्या दिवसामध्ये, पावसाळ्याच्या दिवसामध्ये करमटी म्हणजे सगळं ढोमा, चिंगूळ असं या प्रकारचे मासे भेटतात. आणि दिवाळीच्या सीझनला बांगडा, तारली मासा भेटतो. बरोबर. ते सगळं सीझन बाय सीझन असतं सगळं. तर हे इथले मासे तुम्ही बाहेर काढले जाळ्यातून, गोळा करून आता हे कुठं मार्केटला गेले, विकायला डायरेक्ट मार्केटला गेले. आणि जाळं आता एकत्र करून जाळं एकत्र करून पुन्हा ते बोट तिकडे आहे ना त्या टोकाला, तिथं ते घेऊन जावं लागणार जाळं. आणि ते पुन्हा ते आतमध्ये भरावं लागणार जाळं. तेच म्हटलं, खूप कष्टाची आणि लांब सगळं अंग मेहनतीने सगळं, यांत्रिकेचं काही नाही. मासेमारी संपली की जाळं पुन्हा व्यवस्थित आवरून पुढच्या रापणीसाठी गावात नेऊन सुरक्षित ठेवलं जातं. या रापणीतून बरेच वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि खेकडे सापडले. पण माशांसोबत बाहेर आलेलं प्लास्टिक बघून मन विषण्ण झालं. माणसानं निष्काळजीपणे समुद्रात फेकलेला कचरा समुद्रानं परत केला. रापणीतून मिळालेला हा ताजा माल आता थेट मालवणच्या मासळी बाजारात विकायला जाणार आहे. चला, आपणही तिथं जाऊया. माझ्या पाठीमागे जी गर्दी दिसते तो मालवणचा मासळी बाजार आहे. इथं माशांचा लिलाव होतो. आता आपण तो लिलाव बघायला पण जाऊया. 50, 1455, 60 रुपये, 1465, 70 रुपये, 75, 1480, 85, 1490, 95, 1500 रुपये, 1500 रुपये, 1500 रुपये. 2000 लाव. तुमचं गाव कुठलं आधी? आम्ही तारकर्लीचे, म्हणजे इथलेच जवळचे. आणि मग पावसाळ्यात काही वेगळे मासे सापडतात असं काय होतं इतर सीझन पेक्षा? हे आता पावसातच सापडतात मासे.
हे उन्हाळ्याच्या सीझन मध्ये नाही सापडत, कमी असतं. कमी असतं. बरोबर. आणि मग पावसाळ्यात दर काय माशांचा कमी असतो, जास्त असतो? जास्ती असतं. जास्त असतो. कशामुळं पण मग? कमी भेटतात ना. मासे कमी मिळतात म्हणून दर जास्त. दर जास्त. हो कळलं. परदेशी बुराटे. काय? परदेशी बुराटे. परदेशी बोराटे. हे सौंदळे. काय ते? बांगडे. हे बांगडे असते, ते पण बांगडे. हे छोटे सुरमई. सुरमई आई. छोटे. हो. हे पंचे. आणखी हे सुळे. सुळे. हे पण बांगडेच आहेत काय? नाही, हे सौंदळे. सौंदळे. ही पण सुरमई. हे चिंगूळ. हो, चिंगूळ. मासळी बाजारातून बाहेर पडल्यानंतर मी मालवणच्या मार्केटमध्ये नुसताच भटकलो. मालवण बाजारपेठेतल्या पारकर मिठाईवाले या दुकानात मी प्रवेश केला. या दुकानात लोणची, वेगवेगळ्या प्रकारची सरबतं, शेवेचे, शेंगदाण्याचे लाडू, बर्फी, मिठाई, मालवणी खाजा असे कित्येक प्रकारचे जिन्नस मांडून ठेवलेले दिसत होते. हा सगळा माल जो आहे तो इथं जिल्ह्यातच आपल्या बनतो. हो, सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हो, जिल्ह्यातलाच तेच. आहे. हे छोट्या छोट्या गावामध्ये. हा, म्हणजे आता हे मालवण आहे ना, मग कुडाळ म्हणा, सावंतवाडी, देवगड असं आजूबाजूलाच आपल्या इथेच बनतं. म्हणजे छोटे छोटे प्रोडक्शन केलं जातं हो, आणि हो. मग तिथून तिथून इथे इथपर्यंत. देतात. धन्यवाद. आणि इथं जेवण कुठं चांगलं मिळेल? तुम्ही दुसरा उजवा घेतला तर सुनीता आहे, इथून सरळ गेला तर चैतन्य आहे. हा स्ट्रेट गेला चैतन्य तर हा किंवा- वरड चैतन्य किंवा सुनीता. हो. बरं चालेल. सुनीतामध्ये कसं घरगुती खानावळ आहे त्यांची. मग घरगुतीच पाहिजे. घरगुती मग सुनीतामध्ये. थँक्यू. हो. घरगुती जेवणाची लज्जत अनुभवण्यासाठी मी सुनीता हॉटेलमध्ये पोहोचलो खरा, पण हॉटेल नेमकं बंद होतं. मग मी माझा मोर्चा हॉटेल चैतन्यच्या दिशेने वळवला. आता पावसाळ्यात जे मासे दिले जातात गिराईकांना, ते मग ताजे असतात की फ्रोझन असतात? पावसाळ्यात मासे देतो ते आमचे ताजे पण असतात, फ्रोझन पण असतात. हा, समुद्रामध्ये बोटी जात नाही, त्यामुळे ते मासे फ्रोझन करून ठेवलेले असतात, आधी जे घेऊन ठेवलेले असतात. त्यामुळे ते फ्रोझन मिळतात. आणि आम्ही खाडीतले मासे गेस्टला देतो. बरं. म्हणजे त्यामध्ये तांबोशी असते, सुळे असते, बांधुशी असतात. म्हणजे पावसाळ्यात विशेषतः हे खाडीतले मासे जास्त मिळतात. हा, खाडीतले, कारण बोटी जात नाही ना पावसातून, त्यामुळे ते मग मासे फ्रेश नसतात. बरं. मग खाडीमध्ये बोटी वगैरे जातात, त्यामध्ये खेकडे भेटतात, तिसऱ्या, मोरी असे वगैरे मासे भेटतात, ते आम्ही म्हणजे हे तिसऱ्या, मोरी आणि हे खेकडे वगैरे पावसाळ्यात पण ताजेच मिळतात. हो, फ्रेश मिळतात. मी तिसरी थाळी घेतली. मनसोक्त जेवलो. भरपेट जेवण झाल्यानंतर मी निघालो माझ्या रात्रीच्या मुक्कामाची सोय करण्यासाठी. या प्रवासात माझा मुक्काम होता समुद्र किनाऱ्यापासून अवघ्या काही पावलांवर असलेल्या वायरी गावातील क्लासिक आनंद या टुमदार बंगल्यात. माडांच्या बनातला हा शांत परिसर समुद्राच्या अखंड गाजेसोबत काही क्षण निवांत घालवण्यासाठी अगदी मस्त आहे. मालवणला आल्यानंतर जर देवबागचा संगम पॉइंट पाहिला नाही तर काय मजा, नाही का? देवबागच्या संगम पॉइंट वरती काही पेलाजिक पक्षी सुद्धा मला पाहायला मिळाले. पेलाजिक पक्षी म्हणजे अथांग समुद्राची पाखरं. पावसाळ्यातील जोरदार वारे आणि लाटांमुळे अथांग समुद्रात राहणारे काही दुर्मिळ पेलाजिक पक्षी किनाऱ्याजवळ येतात आणि पक्षीप्रेमींसाठी ही खरोखरच एक मस्त पर्वणी असते. मालवणचा समुद्र आणि त्यावर अवलंबून असलेलं इथलं आयुष्य समजून घ्यायचं असेल तर त्यावर आयुष्य घालवलेल्या माणसांशी बोलणं गरजेचं आहे. तुमचं वय किती काका? 84. आज सकाळी मी मालवण मच्छी मार्केटमध्ये गेलो होतो हा. आणि तिथं माझी अशी अपेक्षा होती की लिलाव चालू नसेल कारण पावसाळा आहे. कारण मी आता असं ऐकत आलोय की पावसाळ्यात तर मासेमारी बंद असते किंवा मोठ्या बोटी तरी जात नाहीत. पण मला आज चालू दिसला लिलाव. मग ते नेमकं कशामुळं?
ह्याचं कारण काय माहितीये? हा. समुद्र शांत झाला बर. आणि 3 महिन्यात हा. सरकार मच्छीमारांना काहीही देत नाही आणि अगोदर 1 महिना जर दुष्काळ गेला हा. तर मच्छीमारांनी 3 महिन्यात करायचं काय? बरोबर हा मच्छीमारापुढे, पारंपरिक मच्छीमारापुढे हा प्रश्न आहे. बरोबर. आणि तो प्रश्न असता ते जीवावर काळ करून ह्या दिवसात बंदी जरी असली तर मच्छीमार जीव आपला मुठीत घेऊन जातात आणि मासे पकडतात. त्यामुळे ताजे मासे गमले. आता जर वारा सुरू झाला हा. तर ते परत 1 तासाने ते जाणार नाहीत समुद्रात. समुद्र शांत झाला म्हणून जातात. पर्यटन वगैरे कधी सुरू झालं? 10 वर्ष असतील, 15 वर्ष धरूया आपण. इथले जे लोक होते स्थानिक, त्यावेळी का होमस्टे नव्हते, रिसॉर्ट नव्हते, मग त्यावेळी इथल्या लोकांचं उदरनिर्वाहाचं मुख्य साधन काय होतं? ते सुमारे खाडीत धंदा करायचा एक. कसला? खाडीमध्ये. हा. खाडीमध्ये जाळी विणायचे, जाळी शिवायचे. बर. आता जाळी कंपल्सरी मिळतात. मग हे शिवले मिळतात बारीक. बर. आपण भांडवळे म्हणतो. हा. त्याचा उदरनिर्वाह करायचा. सुके माशावर कुठे चुकवून ठेवली तर बरं. त्यावेळी मासे भरपूर मिळायचे. आता मासे मिळत नाही, त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. आणि मग ह्या भागात शेती हा विषय काय आहे का नाहीच? अजिबातच नाहीये का किरकोळ होता. प्रमाणात आहे? होता, हा. पण खार पाणी चढतं त्याच्यामुळे शेती होत नाही. बर. आणि ते मच्छीमारांकडे शेतीचा प्रश्नच नाही. जागा 1-2 गुंठे किंवा 4 गुंठे असली तर त्याचे नारळ विकायचे, काय करायचे. इथं प्यायच्या पाण्याची तुमची काय सोय आहे? प्यायची पाणी त्यावेळी खड्डे असायचे, ते खड्ड्यात पाणी प्यायचे. नंतर विहिरी झाले. बर. विहिरीनंतर आता बोरिंग कडून दिले, ते चालतं. म्हणजे आता बोरिंगचं पाणी पितोय बोरिंगचं आपण. पाणी पितो आम्ही. आणि म्हणजे ते पाणी खारं वगैरे नाही नाही, म्हणजे. खारं पाणी खाली आहे. बर. खाऱ्या पाण्याच्या वर गोडं पाणी असतं. हा. ते 1 फूट वर ठेवायचं खाऱ्या पाण्याच्या वर बोरिंगचं हे. पण मग ते कसं कळायचं? शिंपल्याची वाळू आली की त्याच्या खाली हे असतं, खारं पाणी असतं. शिंपल्याची माती आली की थांबवायचं. हे कळालं कसं की ते शिंपल्याच्या मातीच्या खाली आली की खारं पाणी असतं? लोकांनी पहिल्यांदा खणून बघितलेलं आहे. बरं, हे महत्वाचं सांगितलं. तुमचं नाव कसं काका? प्रताप विठ्ठल खराडे. अच्छा. दिवस कधी संपला हे कळलंच नाही. पर्यटकांच्या गर्दीपासून दूर असलेलं पावसाळ्यातलं मालवण, इथली शांतता, अथांग समुद्र आणि इथल्या माणसांचं साधं पण संघर्षानं भरलेलं आयुष्य आज खूप जवळून अनुभवायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीनं उभ्या असलेल्या या भूमीचा निरोप घेताना मन मात्र एका वेगळ्याच समाधानानं भरून गेलंय. मालवणातला हा पावसाळी प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या प्रवासात नवीन गोष्टी शोधण्यासाठी.